मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मुलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मुलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मुलाची. तू चाल पुढं तुरा रे गड्या भीती कशाची परवा भी कुणाची. मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मुलाची. तू चाल पुढं तुरा रे गड्या भीती कशाची परवा भी कुणाची. हा झेंड्या भल्या कामाचा तू घेऊन निघाला. काट कुट वाट मध्ये बोचती त्याला. रगत निघल तरी बी हसल शाबाशी त्याची. रगत निघल तरी बी हसल शाबाशी त्याची. तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची परवा भी कुणाची. मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मुलाची. बस बस करा. काय म्हणालस? आहे बघ, सिंपल लॉजिक आहे. आपल्याला आपला बिझनेस ग्रो करायचा आहे, त्यासाठी ही रिस्क घ्यावीच लागणार आहे. अनायसे आपल्याकडे क्लायंट चालून आला एवढी मोठी ऑर्डर घेऊन. आपल्याला वणवण करायची गरजच नाहीये. आपल्याला आता फक्त या ऑर्डरवर फोकस करायचा आहे आणि त्यासाठी सर्वात जास्त गरज आहे ती इन्व्हेस्टमेंटची. मालती त्याला सांगा यासाठी मार्केटमध्ये इन्व्हेस्टर्स मिळतात. आई, इतक्या कमी वेळात कुठलाही इन्व्हेस्टर एवढी मोठी अमाउंट इन्व्हेस्ट करायला रेडीच होणार नाही. अगं बरं, इन्व्हेस्टरची इन्व्हॉल्वमेंट झाली की त्यांना सगळ्या परमिशन्स घ्याव्या लागतात, त्यांना सगळं एक्सप्लेन करावं लागतं. खूप टिडियस टास्क असतो. आणि मला असं म्हणायचंय की आपल्याकडे एवढे ऍसेट्स असताना आपण काय इन्व्हेस्टरच्या मागे लागायचंय. आई, या डीलचे प्रॉफिट्स मार्जिन तुझ्या समोर आहेत. अगं एवढा पैसा उभा करू शकतो आपण की आपण आपला बिझनेस ग्रो करू शकतो, एक्सपांड करू शकतो. आई, एक साथ 3-3 युनिट्स आपण सुरू करू शकतो, तेही आपली प्रॉपर्टी सोडवून. पण इंद्रा, अरे सगळं गहाण टाकणे इज अ ह्यूज रिस्क. विक्रांत, मी सगळ्या ऑप्शन्सचा विचार केलाय. ऍज ऑफ नाउ दिस इज द ओनली बेस्ट ऑप्शन दॅट वी हॅव. आणि मला आपल्या कॅपेबिलिटीजवर पूर्ण विश्वास आहे. अरे एवढी मोठी ऑर्डर आपल्याला पुरी झाला. हे डील पूर्ण करायची काही गरज नाहीये. डील फायनल झालंय. मी करून आलोय फायनल. माझी स्वप्न पूर्ण करायला हे डील खूप महत्वाचं आहे. हे मला पटत नाही आणि असला वेडेपणा मी कधीही मान्य करणार नाही आणि तुलाही करू देणार नाही. अहो 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 हो, असे का वागता हो तुम्ही? इंद्रा आत्ता बोलत होता ना, मग त्याच्याशी चर्चा करायची सोडून तुम्ही असे बाहेर का आलात निघून? त्याचं म्हणणं एकदा ऐकून तरी घ्यायचं. ऐकून काय घेऊ मी? तुम्ही नाही ऐकलं काय म्हणाला तो? मला घर गहाण टाकायचे, प्रॉपर्टी मॉर्गेज करायचे म्हणे. हा असला कसला प्लॅन आहे? घरावर कंपनीवर तुळशीपत्र ठेवून त्याला हा असला बिझनेस करायचा आहे? हा शुद्ध मूर्खपणा आहे. तुम्हाला आमचं म्हणणं कधीच पटत नाही का हो? आता ह्यात आमचं कुठनं आलं? इंद्राचा निर्णय आहे ना, तो चुकीचाच आहे. मला घरदार विकून नंबर 1 कंपनी करायची आहे. हे सगळं मी मेहनतीनं सगळं पणाला लावून मोठं केलंय, वाढवलंय. अरे एका क्षणात त्याला काय वाटतंय? हे सगळं त्याचं एकट्याच आहे? अश्विनी, विक्रांत अजितला विचारायला नको? असं सुटक्या वाजवून टाळ्या वाजवून गाणं म्हणून सुख नाही येणार घरात. सुख यायसाठी ना पैसा लागतो, इस्टेट लागते. राणी, तुझ्या बापानं आजपर्यंत एक दमडी सुद्धा जमावली नाही का कुठे इस्टेट घेऊन ठेवली नाही. अगं हे असं काय बोलते? पैसा, बंगला, गाड्या देणं म्हणजेच इस्टेट आहे का? अगं बुवांनी दिली की मला इस्टेट.
बुवांनी मला संस्कार दिले आणि त्या संस्कारांच्या जीवावरती ना मी कुठली बी वेळ मारून नेऊ शकते बघ. आणि संस्कारांना पोट नाही भरत राणे. अगं पण जगायचं कसं ते तरी कळतं ना. बुवांनी जर मला फक्त पैसा दिला असता ते माझ्या पाठीशी उभे राहिले नसते. त्यांनी बापाचं प्रेम जर मला दिलं नसतं तर मी जशी आहे तशी घडले असते. काय उपयोग आहे का असं घडून? वाटायला काय येतंय? दुःखच ना. दुःखाशी लढायची ताकद आहे म्हणून तो वर बसलेला जमल तेवढं दुःखच देतोय नशीब. राहिली गोष्ट तुझ्या संस्कारांची, त्याचा काय बी उपयोग नाही राहणे. बघ तुमचं ते संस्कार देऊन तो डॉक्टर माझं फुकट ऑपरेशन करतोय का? नाही तर तो किराणा मालाचा दुकानदार 1 महिन्याचं सामान देतोय का बघ की फुकट. काही व्यवहारात संस्कारांना काय महत्व नाही राहणे. व्यवहाराला लागतो तो पैसा, लागते ती इस्टेट. आणि बघ राणे, तू बी तुझ्या बापाचीच री ओढू नकोस. आपलं नशीबच फाटका आहे. बघ तुला जीवता येतंय का? वेल, तुम्ही सगळे इथे थांबलात, सो मला असं वाटतं की तुम्हाला माझं म्हणणं पटलंय. एम आय राईट? नाही, आमचं ठीक आहे, पण मला नाही वाटत आबासाहेब यासाठी तयार होतील. त्यांना तयार व्हावं लागेल. तुला चांगलं माहिती आहे हे डील आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. यातून येणाऱ्या पैशातनं आपण एक नवीन इंडस्ट्री उभी करू शकतो. नाही, तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण इंद्रा हे सगळं ऑन पेपर आहे. ऍक्च्युअल फील्ड वरती काम करताना आपल्याला खूप साऱ्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. सी, महाडिक इंडस्ट्रीजच्या हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदाच इतकी मोठी ऑर्डर मिळाली आहे आणि दॅट जस्ट बिकॉज ऑफ यू. आय एम प्राऊड ऑफ यू. पण आपल्याला या सगळ्यासाठी आबासाहेबांचा गायडन्स लागेल. त्यांचा अनुभव तांडगा आहे. सो मला असं वाटतं की आपण घाई गडबडीत चुकीचा निर्णय नको घ्यायला. विक्रांत, मी कुठलाही निर्णय घाई गडबडीत घेतच नाहीये. मी सगळ्या गोष्टींचा विचार केला. आय नो रिस्क आहे, पण तुलाही चांगलं माहिती आहे जो माणूस कधी रिस्क घेत नाही ना तो आयुष्यात कधीच काही जगा वेगळं करू शकत नाही. आणि मला हे असं सर्वसाधारण आयुष्य नाही जगायचं. इंद्रा, या प्रॉपर्टीवर माझाही तितकाच हक्क आहे जितका तुझा, आणि मी तुला हे एकट्याच्या घशात नाही घालू देणार. हे बघ इंद्रा, तुला जे हवं ते कर, पण मला काय वाटतं माहितीये का, तू एकदा शांतपणे भाऊजींशी बोलून घे. हे बघ ते तुला नक्की समजून घेतील. अरे फक्त एकदा बोल त्यांच्याशी. जा ना बाळा, बोल त्यांच्याशी.